अभी नहीं तो कभी नहीं या भूमिकेत सोलापुरातील मुस्लिम समाजातील नेते आहेत। महाराष्ट्रात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान केले, त्याचा फायदा झाला। आता मुस्लिम समाजातील नेते अनेक मतदारसंघांवर आपला दावा सांगत आहेत। शहर मध्य या प्रणिती शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्या खासदार झाल्याने मुस्लिम समाजातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष तौफिक शेख यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे। त्यांनी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासह शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मोठे बंधू आरिफ शेख आवर्जून उपस्थित होते। राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटावा म्हणून त्यांनी राजकीय पातळीवर जोर लावला आहे। कौमी एकता मंचच्या माध्यमातून समाजातील काँग्रेस नेत्यांनी शहर मध्यवर आपला दावा सांगितला आहे। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन मध्याची मागणी करत आहेत। यामध्ये आरिफ शेख यांनी सर्वाधिक पुढाकार घेतला आहे। ते स्वतः शहर मध्यमध्ये इच्छुक आहेत। गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सोलापूर दौरा झाला। त्या दौऱ्यात तौफिक शेख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मध्यसाठी उमेदवारीची मागणी केली। ते उमेदवारीसाठी आक्रमक दिसून येतात। दोन्ही बंधू एकाच मतदारसंघात इच्छुक आहेत, पण हा मतदारसंघ आघाडीतून सुटणार कुणाला हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मध्य नाही मिळाला तर या दोन बंधूंची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।